नमस्कार. माननीय आमदार जयंत आसगावकर साहेब यांच्या फंडातून आपल्याला जे डिजिटल टीचिंग डिव्हाइस मिळालं आहे त्याच्या साहित्याचा वापर कसा करायचा आज मी तुम्हाला सांगणार आहे. सोबत जो बॉक्स भेटला आहे यामध्ये तुम्हाला माऊस आहे, त्यानंतर हा डिजिटल टीचिंग डिव्हाइस हा बॉक्स आहे. हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल बघा हँडआउट बॉक्स आहे. त्यामध्ये खाली गेल्यानंतर इथं HDMI केबल आहे, त्यानंतर हा पॉवर केबल आहे, हा जो याचा रिमोट आहे आणि हा पेन ड्राईव्ह आहे. आता आपल्याला जो डिजिटल टीचिंग डिव्हाइस हा बॉक्स मिळालेला आहे, हा टीव्हीला कसं कनेक्ट करायचं हे तुम्हाला मी सांगतो. यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला इथं HDMI पोर्ट दिलेला आहे. इथं जो USB पोर्ट आहे त्याला आपल्याला पेन ड्राईव्ह जोडायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला याच USB पोर्टला माऊस जोडायचा आहे. त्यानंतर जो पॉवर केबलचा पोर्ट आहे त्याला आपल्याला हा शेवटला जोडायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला HDMI केबल जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला माऊस जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर जो पेनड्राईव्ह दिलेला आहे पेनड्राईव्ह आपल्याला जोडून घ्यायचा आहे इथे आणि शेवटला आपल्याला पॉवर केबलचा पोर्टला जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला डिजिटल टीचिंग डिव्हाइस हा जो बॉक्स आहे तो टीव्हीला कसं कनेक्ट करायचं सांगतो तुम्हाला मी. जे HDMI पोर्ट आहे ते टीव्हीच्या बॅक साईडला दिलेले आहेत, त्यामध्ये हे जोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला या डिव्हाइसला आपण पॉवर द्यायचे. चालू केल्यानंतर अशी स्क्रीन येईल. त्यानंतर आपल्याला टीव्हीचा रिमोट घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आपण या साईडचं बटन दाबून ओके म्हणायचं आहे. त्यानंतर HDMI सिलेक्ट करायचं आपल्याला, ओके दाबून. स्कॅनिंग फॉर डिव्हाइस म्हणते, थोडा वेळ थांबावं लागेल. थोडा वेळ थांबल्यानंतर आपल्याला अशी ही स्क्रीन येईल. त्यानंतर सेटअपला आपण ओके म्हणायचं आहे. त्यानंतर स्टार्ट म्हणायचं आहे, ओके बटन दाबून. त्यानंतर जे शेवटचं जे ऑप्शन आहे PC तिथे जायचं आहे, शेकडचं बटन दाबून PC ला आपण ओके म्हणायचं आहे. त्यानंतर असं हे चालू होईल. हे आता पेज ओपन झाल्यानंतर आता आपल्याला रिमोट हा साईडला ठेवायचा आहे. त्यानंतर आपण माऊसचा वापर करायचा आहे. माय ॲप्स मध्ये गेल्यानंतर क्लिक करायचं आहे. इथे जे ॲप्स आहेत त्यामध्ये आपल्याला क्लासरूम म्हणून हे ॲप्लिकेशन आहे ते आपण ओपन करायचं आहे. त्यानंतर ऍक्टिव्हेशन सेटिंग आणि क्लासरूम मेल हे जे क्लासरूम दिलेलं आहे त्यावर आपण क्लिक करून ओपन करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला इयत्ता 5वी ते 10वी जो सिलेबस आहे अभ्यासक्रम तो दिलेला आहे इथं. आता आपण 5वीचं ओपन करू, क्लिक करून. त्यामध्ये आपल्याला इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2, मराठी आणि हिंदी हे विषय दिलेले आहेत. आपण इंग्लिशीचं ओपन करूया. बॅक जाताना आपल्याला राईट क्लिक करून बॅक जायचं आहे. त्यानंतर आपण 7वी किंवा 8वीचा देखील ओपन करू शकतो आहे. त्यामध्ये आपल्याला नागरिकशास्त्र बघू. धडा 4 मूलभूत हक्क भाग 1. रिमोटने आपण आवाज कमी किंवा जास्त पण करू हा शकतो. आमचा हक्क आहे. किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे. आपण रिमोटने आवाज देखील वाढवू शकतो. हक्क आहे. जंगले व वनसंपत्तीवर आमचा हक्क आहे. बॅक जाताना आपण इथून देखील बॅक जाऊ शकतो. चला शोधूया. बालकांचे हक्क तुम्हाला माहित असतील. धडा 3 संविधानाची आपल्याला वैशिष्ट्ये. विषयातूनच बॅक जायचं मागील असेल 2 तर आपण पाठात हे आपण कडचं जे भारताच्या आहे arrow, संविधानाची ते क्लिक करून निर्मिती आपण कशी बॅक जाऊ शकताय.